सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न. आत्ता आपण गुरुचरित्रातील 7व्या अध्यायातील दुसरी कथा म्हणजे चांडाणीचा उद्धार कसा झाला ते पाहणार आहोत. मित्रसेन राजाच्या विनंतीवरून गौतम ऋषींनी गोकर्ण महाबळेश्वरची त्यांनी स्वतः पाहिलेली गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता आणि गौतम ऋषी झाडाखाली विसावले होते. तेव्हा त्यांनी दुरून एक अंध स्त्री येताना पाहिली. ती महारोगी चांडाळी होती. तिचे सर्वांग कुष्ठाने भरलं होतं. त्यात भयंकर किडे कृमी पडल्या होत्या. रक्ताने ते भरलेलं होतं. दुर्गंधयुक्त तिचं शरीर होतं. अंगावर धड कपडेही नव्हते. अशी भयंकर अवस्था तिची होती. उन्हाच्या तापाने ती विवळत होती. कशी बशी वृक्षाच्या छायेत येऊन कोसळते आणि तिथे ती निष्प्राण होते. ती निष्प्राण होताच तात्काळ पुष्पक विमान खाली उतरले. त्यातून अतिबलशाली 4 शिवदूत खाली उतरले. त्यांची कांती चंद्राप्रमाणे सोज्वळ होती. रत्नजरीत दागिन्याने ते मढलेले होते. किरीट कुंडले त्यांनी घातली होती. त्यांचे विमानसुद्धा सूर्यासारखे तेजस्वी होते. गौतम ऋषींना हे सर्व विचित्र वाटत होते. त्यांनी न राहून त्या शिवदूतांना विचारले, आपण कोणत्या कामासाठी इथे आला आहात? तर ते म्हणाले, चांडाईला न्यायला. हे ऐकताच गौतम ऋषींना पराकाष्ठाचे आश्चर्य वाटले. कारण ही चांडाळी पापिणी दुराचारी होती. जन्मापासून तिने पापाच्या राशीच्या राशी रचल्या होत्या आणि अशी ही चांडाळी कैलासला कशी लायक होणार आणि त्या कैलासाच्या विमानात तरी ती कशी काय बसू शकते, याबद्दल गौतमांना फार आश्चर्य वाटलं. इथे चांडाळीची गोष्ट कथा सुरू होते. हा जन्म तिने अतिशय पापराशी दर्शनात घालवला होता. पण तिचा पूर्वीचा जन्म ब्राह्मण कुळात होता. सौमिनी असे तिचे नाव होते. तिचं मुख चंद्रासारखं होतं. म्हणजे सुंदर होती ती. थोडक्यात खूप लावण्यवती होती. तिला साजेसा पती मिळेना. मग तिच्या आईवडिलांनी एका ब्राह्मणाशी तिचं विवाह लावून दिला. काही दिवसाने आजारी पडून तो ब्राह्मण मरण पावला. आईवडील मुलीला घेऊन आपल्या घरी गेले. पतीच्या दुःखात तिने काही दिवस घालवले. पण तिचे तारुण्य तिला शांत राहू देईना. ती कामांध झाली होती. तिचा स्वतःवरील संयम कंट्रोल सुटू लागला होता आणि आता ती जारकर्म पण करू लागली. गावातल्या लोकांनी तिला वेशेबाहेर हाकलून दिले. आता तर ती उघड जारकर्म करू लागली. त्या नगरात एक सुंदर युवक वाणी होता. त्याच्या मनात ती भरली. त्याने तिला कुलस्त्री म्हणून तिचा स्वीकार केला. आता बघा, इथे ती एवढी पापिणी आहे, सगळं आहे, पण तिच्या नशिबाने किंवा तिच्या पुण्याने इथे साथ दिली. त्याने कुलस्त्री म्हणून तिचा स्वीकार केला. त्याच्या मनात ती भरली. पण इथेही ती नीट वागेना. स्वैराचार करू लागली. तिचा स्वैराचार करणं जणू काही तिचा स्थायी भाव झाला होता. नशा करी, मांस खाई. एकदा नशेमध्ये तिने बकऱ्याच्या ऐवजी वासराला मारले आणि शिजवून खाल्ले आणि त्या वासराचं डोकं तिने दुसऱ्या दिवशी शिजवून खाण्यासाठी शिंक्यावर टांगून ठेवलं. आणि नशेतून बाहेर आल्यावर तिला कळलं, आपण वासराला मारलं आहे आणि बकरा दावणीला बांधला आहे. हे पाहिल्यावर मात्र ती आता थोडी घाबरली. पण तशी ती लबाडच होती. त्या तिने नाटक केलं की गावामध्ये वाघ आला होता आणि त्याने वासराला खाल्लं. असं करून तिने आरडाओरडा केला आणि बाकीचे वासराचं जे काय होतं ते जमिनीमध्ये पुरून टाकलं. म्हणजे हा तिचा नेहमीचा उद्योग होता. नेहमी ती लबाडी करत असे. असे करता करता एक दिवस ती मृत्यू पावली आणि यमलोकी गेली, म्हणजे नरकात गेली. आता नरकात गेल्यावर काय, नंतरचा तिचा जो आता आपण बघतो वृत्तांत, तो तसा तिचा जन्म झाला. तर तिचा जन्म आता नीचोनीत झाला. काजळासारखी काळी कुट्ट झाली. हातापायाने पण ती अपंग झाली होती. आईवडील कसेबसे तिला वाढवत होते, पण नंतर तेही वारले. आता अन्न वस्त्र निवारा सर्वच नष्ट झाले. म्हणून ती भीक मागू लागली. असे करता करता महाशिवरात्र आली
सर्व लोक गोकर्ण व महाबळेश्वरला यात्रेला निघाले. सर्वांजवळ ती भीक मागत मागत ती पण गोकर्ण महाबळेश्वरला पोचली. सर्व यात्रेकरू नामस्मरण भजन करत होते, कीर्तन करत होते, ते तिने ऐकले. शिवरात्र म्हणून कोणी तिला भीक घातली नाही. तिला उपवास घडला. कोणीतरी तिला बिलवत पत्र थट्टा म्हणून तिला दिलं. ते तिने रागाने फेकून दिलं. ते शिवलिंगावर पडलं आणि महाशिवरात्रचं तिला जागरण पण झालं. अशा ह्या 4 गोष्टीमुळे ती उद्धारून गेली आहे असं शिवदूतांनी गौतम ऋषींना सांगितलं. अशा प्रकारे गोकर्ण महाबळेश्वर महिमा ह्या अध्यायातील चांडाळीची कहाणी संपत आहे. या अध्यायाला अनुसरून गुरुदेवांचे अनुभव आपण पुढील भागात ऐकू. सद्गुरुनाथ महाराज की जय.